आज काय करणार आई? आज आपण बेसन लाडू करणार आहे. डाळ भाजून घेते त्याच्यासाठी. जास्त भाजायची नाही डाळ, आपली एकदम अशी डाग अजिबात त्याला पाडायचं नाही, कडक होऊन द्यायची चांगली. जास्त भाजले तर करपट करपट लागतात मग, नाही का. आता ही डाळ थंड झाली की दळून आणते आपल्याला. मग सांगते, हरभरा डाळ दळून आणलेली आपण अर्धा किलो घेतलेली आहे. पिठी साखर घेतलेली आहे 370 ग्रॅम, 200 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला भाजायचे चांगलं. दाखवते आता भाजून तुम्हाला. आता आपण तूप टाकून घेऊ. मंद आचेवर भाजायचं चांगला. आपण मगाशी चाळून ठेवलं होतं त्याच्यामध्ये, परातीमध्ये चाळून मग वाटीत भरलं होतं वजनासाठी. आधीच चाळून ठेवलं होतं. आता याला भाजायला आपल्याला पाऊण तास लागणार आहे लगेच. आणि मंद गॅसवर भाजायचे, बारीक करायचा गॅस. आणि तूप आहे ना एकदम नाही टाकायचं, तूप थोडं 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 टाकायचं, चमचा 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 असं. एकदम बारीक गॅसवर, मोठा अजिबात गॅस करायचा नाही. तिकडे 1 तास लागला तरी चालतं, पण अजिबात मोठा गॅस करायचा नाही. भाजत भाजत आलंय आपलं. आपण आता हे तूप टाकतोय असं. 2 चमचे टाकलं. इकडून कलर बदलला आता. याचं असं भाजून भाजून घ्यायचं चांगलं. चांगलं भाजून झालं. आता हे काय असं भाजायचं, असं भाजलंय. आता हे जरा थोडस कोमट करून घ्यायचं. बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे. आता असा गोल्डन कलर वरती भाजायचं चांगलं. आता त्यात पिठी साखर टाकून घ्यायची आणि 1 चमचा विलायचीची पूड टाकायची आणि मिक्स करायचं सगळं. गरम आहे ना, गुठळे सगळे फोडून घेते आता असे. पिठी साखर टाकून मिक्स करून घेतलंय आपण आता ही मस्तपैकी. आता एकसारखं असं चांगलं कालून घ्यायचं. लाडू वळून घेऊ आता. छोटे छोटे लाडू करते आता मी. काजू लावून घेते त्याला, छान दिसतात लावलं.
सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.